Hello everyone, welcome back to the session Research Methodology. Myself, Professor Rashmi Hirlekar from Shri Saha Kelkar College, Devgad. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about nature or characteristics of hypothesis. Nature or characteristics of hypothesis. विद्यार्थी मित्रांनो, मुळात हायपोथेसिस म्हणजे काय हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं. तरी सुद्धा पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की हायपोथेसिस याचा अर्थ एक टेंटेटिव्ह विधान किंवा एक टेंटेटिव्ह उत्तर. मुळात ज्या वेळेला आपण रिसर्च करायला घेतो त्यावेळेला आपण एखादी समस्या निवडतो. ती समस्या निवडल्यानंतर ती समस्या डिफाईन करतो, म्हणजे सिलेक्शन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, डिफायनिंग रिसर्च प्रॉब्लेम, नंतर सेटिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, ऑब्जेक्टिव्ह आपण सेट करतो. ऑब्जेक्टिव्ह सेट झाल्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू करतो आपण. आणि लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे काय, तर आपली जी समस्या आहे त्या समस्येवर किती लोकांनी काम केलंय आणि त्यांनी जे काही लिहून ठेवलंय ते पब्लिश असेल अनपब्लिश असेल, जी काही माहिती असेल ती आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. लिटरेचर रिव्ह्यू केल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो त्या समस्येचा आणि एक आपण विधान करतो की याचं हे उत्तर असेल. हे जे टेंटेटिव्ह स्टेटमेंट आहे हे हायपोथेसिस आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढे आपण जे काही म्हणजे माहिती गोळा करतो, मग ते हायपोथेसिस करेक्ट आहे की नाही ह्याचं टेस्टिंग करतो आणि मग त्याच्यावरती नंतर रिसर्च रिपोर्ट लिहितो. ह्या सगळ्या पुढच्या प्रक्रिया आहेत. तर हे हायपोथेसिस आपण जे केलेलं आहे त्या हायपोथेसिसचा अर्थ आपण बघितला मागच्या लेक्चरमध्ये त्याच्या डेफिनेशन्स बघितल्या. तर हाऊ द नेचर ऑफ हायपोथेसिस इज, हायपोथेसिसचं नेचर कसं आहे किंवा व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायपोथेसिस. वी विल डिस्कस हिअर अबाउट दॅट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायपोथेसिस. The first characteristics of hypothesis is capable of being tested. याचा अर्थ असा की हे जे टेंटेटिव्ह विधान आपण करतोय तर ते टेस्टिंग करण्याजोगं असावं, म्हणजे त्याची परीक्षा करता आली पाहिजे. Hypothesis should be capable of being tested. In a swamp of untestable hypotheses, many times the research program have bogged down. Some prior study may be done by researcher in order to make hypothesis testable one. Hypothesis is testable if another deduction can be made from it, which in turn can be confirmed or disproved or by observation. लक्षात घ्या, हे हायपोथेसिस टेस्टेबल असायला हवं. समजा आपण एखादा हायपोथेसिस केलं आणि ते टेस्टेबल नसेल तर रिसर्चरने त्याच्यावर अभ्यास करायला हवा आणि ते टेस्टेबल कसं करता येईल याचा विचार करायला हवा. आता बीइंग टेस्टेबल म्हणजे काय, त्याचं परीक्षण करता आलं पाहिजे आणि त्याची टेस्ट करता आली पाहिजे, टेस्ट घेता आली पाहिजे आणि ती टेस्ट घेतल्यानंतर त्याच्यावरून हायपोथेसिस करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे हे आपण निरीक्षणाने ठरवता आलं पाहिजे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स काय म्हटलंय, प्रिसाइज, थोडक्यात असायला हवं. Hypothesis should be clear and precise. If hypothesis is not clear and precise, the inferences down on its basis cannot be taken as reliable. म्हणजे हे हायपोथेसिस थोडक्यात आणि स्पष्ट असायला हवं. जर ते प्रिसाइज आणि क्लिअर नसेल तर त्याच्यावरून जे हायपोथेसिस वरून जे आपण कन्क्लुजन वगैरे काढतो, इट विल नॉट बी प्रिसाइज, सॉरी, इट विल नॉट बी रिलायबल. नेक्स्ट आहे रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल. हायपोथेसिस मध्ये दोन व्हेरिएबल मधलं रिलेशनशिप काय आहे ते सांगितलं पाहिजे. Hypothesis should state the relationship between variable if it happens to be
रिलेशन हायपोथेसिस, अर्थात प्रत्येक हायपोथेसिस मध्ये रिलेशन येतच असं नाही. जर ते रिलेशन हायपोथेसिस असेल तर त्या व्हेरिएबल मधलं रिलेशन काय आहे हे हायपोथेसिस मधनं आपल्याला कळलं पाहिजे. चौथी कॅरेक्टरिस्टिक्स किंवा नेचर ऑफ हायपोथेसिस काय? इट शुड बी स्पेसिफिक. हायपोथेसिस शुड बी लिमिटेड इन स्कोप अँड मस्ट बी स्पेसिफिक. म्हणजे एखाद्या समस्येचं उत्तर हे आहे असं एखादं मी विधान केलं तर त्या विधानाचा स्कोप लिमिटेड असायला हवा आणि स्पेसिफिक असायला हवा. म्हणजे असं खूप अवास्तव असं असता नये. द रिसर्चर मस्ट रिमेंबर दॅट नॅरोवर हायपोथेसिस इज जनरली मोर टेस्टेबल. म्हणजे छोटा नॅरो असेल हायपोथेसिस तर मोर टेस्टेबल, टेस्ट करणं सोपं जातं. अँड ही शुड डेव्हलप सच हायपोथेसिस. रिसर्चरने स्पेसिफिक आणि क्लिअर हायपोथेसिस डेव्हलप केलं पाहिजे. नेक्स्ट वन, सिंपल टर्म. हायपोथेसिस मध्ये सिंपल टर्म्स वापरल्या पाहिजेत. Hypothesis should be tested as far as possible in most simple term so that the same is easily understandable. म्हणजे सहज आपल्याला समजेल अशा प्रकारे असायला हवं. बाय ऑल कन्सर्न म्हणजे इझिली अंडरस्टँडेबल असायला हवं. बट वन मस्ट रिमेंबर दॅट simplicity of hypothesis is nothing to do with significance. लक्षात घ्या, हायपोथेसिस हे समजायला सोपं असायला हवं. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सिम्प्लिसिटी म्हणजेच हायपोथेसिस महत्वाचं असं नाहीये. सिम्प्लिसिटी ऑफ हायपोथेसिस हॅज नथिंग टू डू विथ इट सिग्निफिकन्स. म्हणजे हायपोथेसिसचं महत्व आणि सिम्प्लिसिटी याचा काही संबंध नाही. म्हणजे सिंपल आहे म्हणजेच महत्वाचं असेल असं काही नाहीये. नेक्स्ट वन, consistent fact. Hypothesis should be consistent with most known fact. म्हणजे आपल्याला माहित असलेली जी सत्य आहेत त्या सत्याशी रिलेट करणारा हायपोथेसिस असायला हवं. दॅट इज इट मस्ट बी कन्सिस्टंट विथ सबस्टॅन्शियल बॉडी ऑफ एस्टॅब्लिश फॅक्ट. In other words, it should be one which judges accept as being most likely. म्हणजे हायपोथेसिस कसं असायला हवं तर आपण जे त्याचा न्यायनिवाडा करणार आहोत तर स्वीकारण्याजोगं असायला हवं, अनुभवावर आधारित असायला हवं. नेक्स्ट आहे टेस्टेबल विदिन अ रिझनेबल टाइम. आता हायपोथेसिस जे तुम्ही तयार करता, फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस करता, ते हायपोथेसिस टेस्टेबल असायला हवं आणि विदिन अ रिझनेबल टाइम. म्हणजे काय तर थोडक्या कालावधीत त्याचं टेस्टिंग करता आलं पाहिजे. हायपोथेसिस शुड बी अमेंडेबल टू टेस्टिंग within a reasonable time. One should not use even excellent hypothesis if the same cannot be tested in reasonable time, for one cannot spend lifetime collection data to test it. लक्षात घ्या, एखादं एक्सलंट हायपोथेसिस जरी असलं तरी इट शुड बी टेस्टेबल इन अ रिझनेबल टाइम. म्हणजे त्याची परीक्षण रिझनेबल टाइम मध्ये करता आलं पाहिजे. एखादा माणूस अख्खं आयुष्य त्यासाठी वेचून माहिती गोळा करत राहणार नाही आणि त्याच्यानंतर आयुष्याच्या शेवटी टेस्ट करेल असं होणार नाही. तर ते एका ठराविक कालावधीमध्येच त्याची माहिती गोळा झाली पाहिजे आणि त्याचं टेस्टिंग झालं पाहिजे. लास्ट वन, it should be empirical reference. Hypothesis must explain fact that give rise to the need for explanation. म्हणजे हायपोथेसिस मस्ट एक्सप्लेन फॅक्ट म्हणजे जी वास्तव आहे ते एक्सप्लेन केलं पाहिजे. गिव्ह राईज टू द नीड फॉर एक्सप्लेनेशन आणि त्याच्यातनं आपल्याला एक्सप्लेनेशन मिळालं पाहिजे. दिस मीन्स दॅट by using hypothesis plus other known
and accepted generalization, one should be able to deduce the original problem condition. Thus, hypothesis must actually explain what it claims to explain. It should have empirical reference. म्हणजे हायपोथेसिस हे अनुभवावर आधारित असायला हवं आणि जे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे, स्पष्ट करायचं आहे, ते स्पष्ट करणारं असायला हवं. These were nature or characteristics of hypothesis. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की what is the nature of hypothesis किंवा what are the characteristics of hypothesis. The hypothesis should be capable of being tested. It should be precise. It should shows relationship between variable. It should be specific and clear. Hypothesis should use simple terms. It should be consistent with the fact, and hypothesis should be testable within a reasonable time. आणि it should explain empirical references. What we learned today. In today's lecture, we have discussed about characteristics of hypothesis. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे हायपोथेसिस कसं असावं याविषयी आपण इथे चर्चा केली. तर हायपोथेसिस हे टेंटेटिव्ह स्टेटमेंट आहे. आपण निवडलेल्या समस्येचं सोल्युशन आहे, टेंटेटिव्ह सोल्युशन टू द सिलेक्टेड रिसर्च प्रॉब्लेम. इट शुड बी केपेबल ऑफ बीइंग टेस्टेड. इट शुड बी प्रिसाइज. Hypothesis should show relationship between variables. Hypothesis should be specific and clear. It should use simple terms. It should be consistent with fact and testable within reasonable time. And it should be empirical. It should use empirical references. So, thank you for today. We will meet again in next lecture to discuss about significance of hypothesis and types of hypothesis. Thank you. Happy learning to you.